जय हिंद श्रोत्यांनो. आजच्या व्हिडिओमधून आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू हा मुंढवा परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मुंढवा या ठिकाणी झाला. सेवा करत असताना प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सावित्रीबाई फुले यांना मिळालेल्या 66 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी धार्मिक कार्य देखील केलेलं आहे. त्यांचा थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊयात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या लहानपणापासूनच हुशार आणि तल्लख बुद्धीच्या होत्या. त्यांनी लहानपणापासूनच बऱ्याचशा गोष्टींना विरोध करण्यास सुरुवात केलेली होती. त्यांनी ब्राह्मणशाही विचारवंतांना आणि त्याचबरोबर कर्मठकांड रूढी परंपरेला देखील त्यांनी विरोध करण्याची सुरुवात केली होती. त्यामधलं एक मी त्यांच्या लहानपणीचा एक थोडक्यामध्ये किस्सा सांगतो. नुकतीच काही माहिती प्रस्तुत झालेली आहे. आत्ताच बऱ्याचशा लेखकांनी देखील त्यांच्या विषयावर माहिती लिहिलेली आहे. त्यामध्ये हरी नरके सर असतील किंवा प्राध्यापक साळुंखे यांनी देखील त्यांच्या जीवनावर बरेचसे पुस्तकं लिहिले आहे. त्यामध्ये अशा बराचसा उल्लेख आढळून आलेला आहे की सावित्रीबाई फुले ह्या लहान असतानाच त्यांची जी एक आवडती मैत्रीण होती राधा आणि दुसरी एक होती त्यांची ती रमा मैत्रीण म्हणून होती. तर राधाचे पती त्यावेळेस बाल विवाह केला जात होता 18व्या शतकामध्ये आणि राधाचे पती अचानक आकस्मिक निधन झाल्यामुळे तिला सती जाण्यास भाग पाडण्यात आलं होतं. परंतु ती कोवळी जीव होती, वय लहान होतं आणि सावित्रीबाई फुल्यांच्या लक्षात आलं राधाला देखील सती जायचं नव्हतं. परंतु तिच्या घरच्यांना, तिच्या आई वडिलांना तेथील शास्त्री जे ब्राह्मणशास्त्री होते त्यांनी दबाव टाकला आणि त्यांना रूढी परंपरेची भीती घालून सती जाण्यास भाग पाडलं. परंतु सावित्रीबाई फुले यांनी त्यांना माहिती होतं की त्यांचे वडील हे खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील आहेत, पोलीस पाटील होते. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी त्या गोष्टी माहिती होत्या की शिरवळसारख्या ठिकाणी कायद्याची आपण मदत घेऊन हे कृत्य थांबवू शकतो. कारण त्यावेळेस राजाराम मोहन रॉय यांनी फतवा काढलेला होता की सती जाण्याबाबतीमध्ये बंदी घालण्यात आलेली होती आणि ब्रिटिश अधिकारी यांनी देखील सांगण्यात आलेलं होतं. तसा एक फतवा काढलेला होता की जो कोणी ज्या गावामध्ये अशी घटना घडेल तर त्या गावामधील तिथल्या लोकांवर कारवाई केली जाईल, अशी त्यावेळेस जी एक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फतवा काढलेला होता. त्या गोष्टीची जाण सावित्रीबाई फुले यांना होते. त्यांनी मैत्रिणींचा जीव वाचवण्यासाठी, मैत्रिणीला सती जाण्यापासून रोखण्यासाठी व या परंपरेला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी नायगावपासून शिरवळपर्यंत जाऊन तेथील शिरवळच्या फौजदारांना घेऊन येऊन ते कृत्य थांबवलं. हे कृत्य होत असताना ज्यावेळेस राधाला सती जाण्यासाठी शास्त्री भाग पाडत होते त्यावेळेस त्यांनी ते रोखली. म्हणजे त्यावेळेसपासूनच त्यांच्या मनामध्ये रूढी परंपरांना विरोध करण्याची सुरुवात झाली होती आणि सर्वात पहिली ही क्रांती 18व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले यांनी लहान वयामध्येच घडवून आणली होती. त्याच्याही पुढचा जाऊन मी प्रसंग असा सांगू इच्छितो की ज्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झालं होतं, पक्षाघाताने ते आजारी होते, त्यांना औषधोपचार करणे शक्य नव्हते, त्यांच्याकडे तेवढी परिस्थिती राहिलेली नव्हती. कारण की त्यांनी 18व्या शतकामध्ये बरेचसे त्यांनी दानधर्म केलेले होते आणि समाज सुधारण्याची कामं करत असताना लोकांना त्यांनी भरभरून काय दिलं होतं. स्वतःचे भांडी-कुंडी विकून लोकांसाठी त्यांनी स्वतःचा संसार मोडीत काढून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी जनतेचे आधार बनलेले होते, समाज सुधारणा करण्याचं काम करत होते. त्यावेळेस त्यांच्याकडं औषध पाण्यासाठी काही पैसा शिल्लक नव्हता आणि पक्षाघाताने ज्योतिराव फुले यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतरनी शास्त्री ब्राह्मण लोकांनी असं सांगितलं की मुलानेच अग्नी दिला पाहिजे, परंतु आणि मुलांनीच जे काही असेल ते सर्व विधिक केलं पाहिजे. दुर्दैवाने ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःचं अपत्य नव्हतं. त्यांनी काशीबाई या ब्राह्मण कन्येचं जी एक विधवा बाई होती, जिच्यावर ब्राह्मण लोकांनीच अत्याचार करून ती गर्भवती राहिलेली होती आणि तिचं बालसंगोपन केंद्रामध्येच
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी तिथे बाळंतपण केलं होतं आणि त्याच्या मुलाला वाढवलं होतं. त्याच मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि यशवंत नाव ठेवलं होतं. ते यशवंत हा दत्तक असल्यामुळे त्याला वडिलांच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार ब्राह्मणांनी दर्शवला नाही, दिला नाही. म्हणून स्वतः सावित्रीबाई फुले यांनी अर्थीच्या पुढे टिटवं धरलं आणि स्वतःच्या हाताने त्यांनी स्वतःच्या पतीला अग्नी दिला. पतीच्या चितेला अग्नी दिल्यानंतर ही 18व्या शतकातली सगळ्यात महत्त्वाची क्रांती ही घडवली होती, की ज्या स्त्रीला चूल आणि मूल, रांधावाडा उष्टी काढा एवढंच फक्त सांगण्यात येत होतं, त्या 18व्या शतकामध्ये स्वतःच्या पतीला अग्नी देणं, स्वतःच्या पतीच्या चितेला अग्नी लावणं आणि ब्राह्मणशाही रूढी परंपरेला विरोध करणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु त्यांनी ते धाडस केलं, ती गोष्ट घडवून आणली, ती क्रांती घडवली, की विधवा पत्नीनेच आपल्या पतीला अग्नी दिलं ही गोष्ट इतिहासामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बरेचसे विधवा पुनर्विवाह वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी करण्यात त्यावेळी सुरुवात केली 18व्या शतकामध्ये. अजून एक 18व्या शतकातली एक महत्त्वाची गोष्ट मी अशी सांगू इच्छितो, की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1841मध्ये ज्यावेळेस सर्वात प्रथम मुलींची शाळा सुरू केली, त्यावेळेस पुणे या ठिकाणी तेथील ब्राह्मण लोकांनी सावित्रीबाई फुले यांना विरोध केला. शाळा सुरू करू दिली नाही, परंतु सावित्रीबाई फुले मुलींना शाळा शिकवण्यात जात होत्या. एका ब्राह्मणाने असा विचार केला, की या महिलेवर जर चारित्र्याचं तिचं हनन केलं तर तिला समाजामध्ये मान मिळणार नाही, स्थान मिळणार नाही, तिच्याकडे कोणी शिकाय जाणार नाही, त्याला कोणी शिकवू देणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी असा विचार करून एका दरोडेखोराला सावित्रीबाई फुल्यांच्या मागावर लावलं. सावित्रीबाई फुले आपल्या रोजच्या प्रमाणेच हातामध्ये पिशवी घेऊन त्यामध्ये एक साडी आणि शिक्षणाचं साहित्य घेऊन चाललेल्या होत्या, शाळेकडे जात होत्या. दुतर्फा ब्राह्मण लोक, पेशवाई लोक सर्व काही ते दृश्य बघत होते. त्या पाठीमागे एक धडधिप्पाट असा एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती सावित्रीबाई फुल्यांच्या मागावर होता. तो मागे मागे चालत होता. सावित्रीबाई फुल्यांना माहिती होतं, जाणीव झाली होती की आपल्या मागावर कोणीतरी आहे, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया केली नाही, दिली नाही. त्या आपल्या मुकाटपणे समोर चालत राहिल्या. अचानकच त्या माणसाने सावित्रीबाई फुल्यांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी सावित्रीबाई फुले यांनी मागे फिरला आणि खाडक्याने त्या गुंडाच्या, दरोडेखोराच्या मुस्काडीत लावली. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही 18व्या शतकामध्ये, ज्या बाईला घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं, त्या काळामध्ये एखाद्या पुरुषावर अशा प्रकारे हात साफ करणं हे फक्त एकटी सावित्रीबाई फुलेच करू शकते. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं ना, तर रसिक श्रोत्यांनो, की खूप साऱ्या गोष्टी अशा घडतात, महिलांवर, मुलींवर अत्याचार होतात, त्यांच्यामध्ये तेवढं धाडस येत नाही आहे. परंतु 18व्या शतकामध्ये असं धाडस करणारी एकमेव स्त्री म्हणून जिचा इतिहासामध्ये उल्लेख केला जातो, ती सावित्रीबाई फुले ही म्हणून ओळखली जाते. आणि हीच पुढे पहिली महिला शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका आणि एक क्रांतिकारी महिला म्हणून, जिचा आदर्श महिला म्हणून जिला ओळख निर्माण झाली. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. या गोष्टींवर बहुतांशी लोक प्रकाश टाकत नाहीत, पण बऱ्याचशा लेखकांनी या गोष्टी उलगडल्या. त्यामुळे मला वाटलं की ह्या गोष्टी आपणास शेअर कराव्या. ही माहिती आपणास शेअर करतोय मी. 10 मार्चला सावित्रीबाई फुले यांचं मुंडवा या ठिकाणी ज्यावेळेस निधन झालं, त्यावेळेची एक गोष्ट सांगतो. पांडुरंग गायकवाड नावाचा महार समाजातील मुलगा प्लेगच्या आजाराने ग्रासलेला होता. त्याला खांद्यावर घेऊन ससानाचा माळ ते मुंडवा हा 27 मैलांचा प्रवास सावित्रीबाई फुले यांनी पायी चालत केला. रात्रभर त्या चालत होत्या आणि मुंडवा या ठिकाणी यशवंतचा जो दवाखाना होता, त्या दवाखान्यामध्ये नेऊन त्यांनी उपचार केला. त्याच्यामध्येच त्यांना प्लेगची साथीची लागण झाली आणि दुर्दैवी त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला.
या महानायिकेला माझ्याकडून शब्दसुमनातून मी कोटी कोटी प्रणाम व्यक्त करतो. 10 मार्चला त्यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जात असतो. सावित्रीबाई फुले यांनी 1841 सर्वात प्रथम मुलींची शाळा काढली. 1852 त्यांनी सुबोधरत्न बावनकशी हे पुस्तक लिहिलं. 1852 त्यांनी महिला मेळावे घेण्याची सुरुवात केली. 13 जानेवारी 1853 रोजी त्यांनी सर्वात प्रथम हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना